आहे, नाहीतर मग आम्हाला शेवटी काहीतरी निर्णायक भूमिका घ्यावी लागेल. कारण शेवटी काहीच प्रतिसाद येत नाही. तुम्ही प्रतिसाद देत नाही आणि आमचे उमेदवार आमच्या पाठीमागे लागले की काय करावं? तर 24 तासामध्ये जर काही त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर आम्हाला आमचा निर्णय काय तो आहे, तो निर्णय घ्यावा लागेल. प्रत्येकपणाला एक-एक नसेल तर काही थोडं फार करून आपण महायुती व्हायला पाहिजे. ह्या मताचा मी असल्याकारणाने तिथेही कॉम्प्रोमाईज करण्याची आमची तयारी आहे. परंतु आता काय झालं, की ह्या चर्चेला सुद्धा 2 दिवस उलटून गेले. आता 29 आणि 30 म्हणजे आता रविवार आजचा आहे म्हटल्यानंतर फॉर्म भरण्यासाठी सोमवार आणि मंगळवार हे 2च दिवस असल्याकारणानं काहीतरी आपल्याला आता निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे मी सकाळी माननीय मुख्यमंत्र्यांना फोन करून सांगितलं, की साहेब मी सगळी जो चर्चा होती ती केलेली आहे आणि ठाण्याच्या धर्तीवर इथेही महायुती व्हावी असा मी प्रस्ताव दिलेला आहे. तर त्यांनी मला सांगितलं, की ठीक आहे मी सांगतो म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं, की त्यांचा जो काही निर्णय आहे, तो निर्णय 24 तासामध्ये देणं अपेक्षित आहे. जर त्यांनी उद्या दुपारपर्यंत जर निर्णय दिला तर ठीक आहे, नाहीतर मग आम्हाला शेवटी काहीतरी निर्णायक भूमिका घ्यावी लागेल. कारण शेवटी काहीच प्रतिसाद येत नाही. तुम्ही प्रतिसाद देत नाही आणि आमचे उमेदवार आमच्या पाठीमागे लागले की काय करावं? तर 24 तासामध्ये जर काही त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर आम्हाला आमचा निर्णय काय तो आहे, तो निर्णय घ्यावा लागेल. अशा पद्धतीनं मी आता त्यांना निरोप देतोय आणि त्यामुळे काय तो आहे, तो पुढल्या दुपारपर्यंत निर्णय होईल. दुसरं